नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओल्या नारळाच्या वड्या करणार आहोत। त्यासाठी 2 वाट्या खोवलेला ओला नारळ घेतला आहे, 1 वाटी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे। सर्व साहित्य या वाटीच्या प्रमाणात मोजून घेतले। नारळाची वडी करायला घेण्यापूर्वी ज्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे त्याला तूप लावून घेऊया। मी या ट्रे मध्ये वडी सेट करणार आहे, याला तूप लावून घेते। कडेकडेने पण लावायचं म्हणजे वडी पटकन निघते। याच्यामध्ये मी बटर पेपर टाकते। आता आपण वडी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकते। खोवलेला ओला नारळ टाकूया। 2 वाट्या ओला नारळ घेतलाय। मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं नारळातला ओलसरपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलंय। नारळाचा ओलसरपणा आता कमी झालाय। याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकूया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्स करून घेऊया। मंद गॅसवर सतत परतवत राहायचंय। साखर विरघळत चालली आहे। मिश्रणाचा गोळा होईपर्यंत मिश्रण परतवत राहायचंय। मिश्रण घट्ट होत चाललंय। याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकूया। अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे। छोटा अर्धा चमचा वेलची पावडर। मंद गॅसवर सर्व मिक्स करून घेऊया। मिल्क पावडरमुळे वडीची चव खूप छान लागते। मिश्रण छान एकजीव झालंय। मिश्रणाचा गोळा होत चाललाय। आता हे मिश्रण आपण ट्रेमध्ये काढून घेऊया। ही वडी करताना शक्यतो निर्लेपची कढई वापरायची म्हणजे मिश्रण कढईला चिकटत नाही। ट्रेमध्ये काढून घेऊया। ट्रेमध्ये पसरून घेऊया। वाटीला तूप लावून घेतलंय। याच्याने मिश्रण सेट करून घेऊया। सर्व वडी मी एकसारखी सेट करून घेतली आहे। वडी तुम्हाला किती जाड किंवा बारीक पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही सेट करून घ्या। आता याच्यावर काजू बदामाचे काप टाकूया। वाटीने हलकसं प्रेस करून घेऊया म्हणजे काजू बदामाचे काप पडणार नाहीत। मिश्रण थोडं थंड झालंय। वडी कापून घेऊया। मिश्रण थोडं कोमट असतानाच वडी कापायची आहे। लहान मोठी तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तुम्ही कापू शकता। सर्व वड्या कापून घेतल्या आहेत। वड्या सेट झाल्या की आपण काढून घेऊया। वडी छान सेट झाली आहे। वडी काढून घेऊया। आपण वडी आधी कापून घेतली आहे, त्याच्यावर चाकूने परत कट द्यायचे। हा बटर पेपर मी काढून घेते। वड्या काढून घेऊया। छान झाल्यात आपल्या ओल्या नारळाच्या वड्या। प्लेटमध्ये काढून ठेवते। अशाच पद्धतीने उरलेल्या वड्या मी काढून घेते। सर्व वड्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत। छान झाल्यात वड्या आपल्या ओल्या नारळाच्या वड्या तयार झाल्यात। प्लेटमध्ये सर्व केले आहेत। वड्या कशा झाल्यात ते बघूया। छान मऊसूत झाले आहेत। छान खुसखुशीत झाले आहेत। छान झाल्यात आपल्या वड्या। नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।